मुंबईसह ठाणे पालघरला आज रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। गरज असेल तरच घराबाहेर पडा, सरकारचं नागरिकांना आवाहन। घाटकोपरच्या विक्रांत सर्कल जवळ पावसामुळे झाड कोसळलं। झाड पडल्यामुळे 4 वाहनांचं नुकसान। पावसामुळे रायगडच्या भिसे खिंडीत झाड कोसळलं। झाड कोसळल्याने रोहा ते नागोठणे मार्गावरील वाहतूक ठप्प। पुण्याच्या मुंढवा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे डांबरी रस्ता खचला। 4 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं डांबरीकरण। कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 10 फुटांची वाढ, तर 20 बंधारे पाण्याखाली। साताऱ्यातील कोयना धरण परिसरामध्ये असलेला प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला। पावसामुळे परिसर हिरवाईने नटला। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पूर सदृश्य परिस्थिती। अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाचं रामरक्षा आंदोलन। दादरच्या ऐतिहासिक हनुमान मंदिरात रामरक्षा आणि महाआरती करणार। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मुंबईमध्ये मागील 24 तासात मुसळधार पाऊस कोसळलाय। आजही मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर उद्याही पालघर, रायगड आणि पुणे या जिल्ह्यातील घाटमाथ्या परिसराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। मुंबई, पालघर, ठाण्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे काही तास मुंबईसाठी फार महत्त्वाचे आहे आणि उद्या देखील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये पावसामुळे झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कल जवळ झाड कोसळलंय। यात 4 वाहनांचं मोठं नुकसान झालं। एक कार त्यामध्ये होती आणि 4 जण त्यामध्ये होते, मात्र ते बचावले आहेत। चेंबूर दुर्घटनेनंतर झाडांचं ऑडिट करण्याची घोषणा फक्त कॅमेऱ्यावरच करण्यात आली का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या झाडांचं ना ऑडिट झालेलं ना त्यांच्या फांद्या छाटणी करण्यात आलेल्या होत्या। इमारतीतील रहिवाशांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। पावसामुळे रायगडच्या भिसे खिंडीमध्ये झाड रस्त्यावर कोसळलंय। झाडासोबत मातीचा मोठा ढिगारा देखील रस्त्यावर आला। रोहा ते नागोठणे मार्गावरील वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। मोठ्या प्रमाणामध्ये इथे मातीचा ढिगारा रस्त्यावर आला, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। पावसामुळे भिसे खिंडीमध्ये हे झाड कोसळलं आणि त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता। खोपोली परिसरातील डोंगर माथ्यावर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। या पुराच्या पाण्याचा फटका खोपोलीतील काही गावांना बसलाय। काही भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलंय, त्यामुळे अन्नधान्य भिजलंय। खोपोलीतील अजून काही भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। साईबाबा नगर येथील नाला हा ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे पाणी रस्त्यावर आलं। घोडीवली अंजरून या पूल जो आहे हा देखील पाण्याच्या खाली गेल्याचं दिसतंय। तर युनी माउंट येथे मुंबई पुणे जुन्या हायवेवर पाणी भरलं। मुंबई पुणे जुन्या हायवेवर कलोते आणि वावढळ येथे महामार्गावर पाणी भरलेलं आहे। दोन्ही बाजूकडची एक लेन सध्या वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आली आहे। तर तिकडे तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी एक धक्कादायक घटना घडलेली आहे। शहरातील डांबरी रस्त्याच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला। यावेळी रस्ता
रस्ता फुटला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही काळ नागरिक देखील यामुळे भयभीत झाले होते। हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील गंभीर हलगर्जीपणा या निमित्तानं समोर आला। हा सगळा पराक्रम कंत्राटदार महाशयांनी केलाय। 1.5 वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि त्यानंतर रस्त्याचं डांबरीकरणही करण्यात आलं। पुढील आठवड्यामध्ये या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचं ठरलं, पण तत्पूर्वीच नगर परिषदेकडून शनिवारी पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं। मात्र काही क्षणातच अचानकपणे रस्त्याच्या मधूनच पाण्याचा मोठा फवारा उसळला आणि डांबरी रस्ता फुटला की काय असा आभास सर्वांना झाला। यामुळे नागरिक काही काळासाठी इथे भयभीत झाले होते। तपासणी दरम्यान पाईपलाईनची जोडणी करताना कंत्राटदार महाशयांनी 2 पाईप एकमेकांना जोडलेच नाही असं समोर आलं। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा डांबरी रस्ता फुटला आणि त्यातून पाण्याचा फवारा बाहेर आला। त्यामुळे नागरिकांना देखील काय झालंय ते कळलं नाही आणि काही काळ इथे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तळेगाव दाभाडेमध्ये जे विकास काम करण्यात आलेलं आहे त्याची पोलखोल या निमित्तानं झालेली आहे। हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे। पाईपलाईन खालून रस्त्याच्या टाकण्यात आलेली होती, मात्र या 2 पाईपलाईनची जोडणीच करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे अशा प्रकार समोर आला। तर पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे, त्यामुळे डांबरी रस्ताच खचला। रस्ता खचल्यानं टेम्पोचा टायर त्यात अडकलाय। विशेष म्हणजे अवघ्या 4 दिवसांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। त्यामुळे पुणे महापालिकेकडून निकृष्ट कामावर जे केलं जात आहे त्यावर आता स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय। तर तिकडे रत्नागिरीतील खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचं संकट घोंघावतंय। सततच्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। धोक्याच्या पातळीकडे वेगानं वाटचाल सुरू केलेली आहे। नदीची धोक्याची पातळी 7 मीटर असताना सध्या नदी 6.5 मीटरपेक्षा अधिक उंचीनं वाहत असल्यानं कोणत्याही क्षणी शहरातील सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान खेड शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराच्या पाण्यानं प्रवेश करण्यास सुरुवात देखील केलेली आहे। व्यापाऱ्यांची त्यामुळे एकच धावपळ उडाली आहे। संभाव्य धोका लक्षात घेऊन खेड नगरपालिकेनं नदीकाठच्या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। प्रशासन या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी आता जवळपास धोक्याच्या पातळीवरती पोहोचली आहे। माझ्या पाठी जर आपण बघितलं तर आता हा खेडमधील मटण मच्छी मार्केट परिसर आहे आणि या मटण मच्छी मार्केट परिसरामध्ये आता पाणी शिरू लागलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 7 मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे आणि 6.5 मीटरच्या आसपास आता नदीच्या पाण्याची पातळी आहे। आपण बघू शकतो की हे बॅरिकेड्स देखील आहेत, ते अर्धे या ठिकाणी बुडलेले आहेत। या ठिकाणी होडी तयार आहे, एका ठिकाणी होडी सज्ज करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलेला आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर ही पाण्याची लेवल ही शहराच्या दिशेने बाजारपेठेच्या दिशेने या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। खेडमधील जगबुडी नदीने आता पुराच्या पाण्याने पात्र जे आहे हे पात्राबाहेर पाणी आलेलं आहे आणि आता व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठी जी धावपळ आहे ती सुरू झालेली आहे। कोणत्याही क्षणी बाजारात पाणी शिरू शकतं आणि महत्वाचं म्हणजे पावसाचा जो जोर आहे तो अजून कायम आहे आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे। त्यामुळे कुठेतरी आता पावसाचा जोर असाच राहिला तर शहरामध्ये पुराचं पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी।